परमेश्वराचा कायम ऋणी राहील। सर्वप्रथम राम नदी सेवक हा सन्मान मला दिलेला आहे, त्याबद्दल मी किर्लोस्कर वसुंधरा ग्रुप आणि ज्यांनी मला निवडलं आणि ज्यांनी माझी निवड केली त्या सर्वांचे मी पहिल्यांदा आभार मानतो। परंतु याच ठिकाणी आता मी सन्मान घेतलेला आहे असं समजून मी पुन्हा सांगतो की माझ्यासारखे असंख्य हजारो नाही लाखो लोक या ठिकाणी राम नदीसाठी काम करणारे आहेत, संस्था आहेत वेगवेगळ्या, आणि त्यांचे सगळे लहान मुलांपासून म्हणजे शाळेच्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत असे सर्वजण या ठिकाणी काम करतात। तर मी माझा सन्मान या सर्वांना अर्पण करतो। हा एक फक्त सन्मान हा माझा नाही, तर राम नदीचा जेव्हा काम करायचा हा प्रसंग आला त्यावेळेला मला आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र सुनील जोशी सर, शुक सर, मुठा नदीवर त्यावेळी तिथे वाटेमध्ये काही खास वस्ती नव्हती, आणखी तिथे सहज पोचायचो आणि मग अर्थात म्हशी मोठ्या खुशीने मुठा नदीत प्रवेश करायच्या आणि मी पण मुठा नदीत पोहायचो। स्वच्छ पाणी होतं 1952 सुमाराला, काहीही प्रदूषण त्याच्यामध्ये नव्हतं। आता आपण म्हणतोय की त्या तिथे आहे तर मग ते खाली आहे तर मग त्यामुळे असं आहे आणि म्हणून आपण हाताश व्हायला पाहिजे की आता हे प्रदूषण कसं थांबवायचं। हा आता मुख्य मुद्दा आहे कळीचा की काय आता काय काय करायला पाहिजे। आता राम नदीच्या बाबतीत जसं म्हटलं गेलं की त्या भागाने छोटी नदी आहे आणि पुष्कळ गोष्टी करणं जरा जास्त सुलभ आहे। आणि मी पाहिलं तुम्ही चित्रावरती मला जो व्हिडिओ वगैरे पाठवला तर तिथे वैज्ञानिक काम पुष्कळ चांगलं केलेलं आहे। माझे मित्र आहेत डॉक्टर संजय खरात, ते पण त्या व्हिडिओमध्ये होते। तर त्या आणि ते जसं डॉक्टर खरात आणि मग त्यांचे सहकारी वनस्पतीशास्त्रातले सूक्ष्मजीवशास्त्रातले त्यांनी मिळून खूप छान चांगले काम केलेले आहे। तर हे तर निश्चित प्रशंसनीय आहे। आणि या कामाच्या मध्ये जसं उल्लेख केला गेला, मला इतकंच तपशील माहिती नव्हता आधी, तिथे अनेक लोकांनी त्याच्यात हातभार लावलेला आहे। राम नदीच्या एकूणच राम नदीची काळजी घेण्यात फार चांगलं काम आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा ही केली जाते। ह्या 2018 पासून या स्वागत यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून विविध स्तरातून महिला या तिथे सहभागी होत असतात। त्या महिलांसाठीची दुचाकी रॅली ही आम्ही आयोजित करत असतो। दरवर्षी ही रॅली हडपसरमध्ये 2 ते 3 ठिकाणाहून आम्ही घेत असतो। या वर्षी ही रॅली एकूण 17 ठिकाणाहून सुरुवात होणार आहे आणि या 17 ठिकाणाहून नोंदणी झालेली आहे आजपर्यंतची, म्हणजे आता सकाळी 10 वाजेपर्यंतची जी नोंदणी आहे ही 4200च्या प्लस नोंदणी महिलांनी केलेली आहे। आणि या 17 ठिकाणाहून महिला तिथे एकत्र येतील। वेगवेगळ्या ठिकाणाहून या रॅलीची सुरुवात होईल आणि ही रॅली एमेनोरा क्रिकेट ग्राउंड जे आहे या ठिकाणी या रॅलीचा समारोप होईल। या वर्षी फक्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा न म्हणता याला हिंदू महिला महोत्सव असं स्वरूप दिलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात या महिला तिथे एकत्र येणार आहे। 5000 महिला या त्या ठिकाणी एकत्र येतील आणि हिंदू नववर्षाचं जल्लोषात पारंपरिक वेशात स्वागत करतील।
आणि फक्त स्वागत करून थांबणार नाही, तर एक वेगळा संकल्प, वेगळा विचार हा सगळ्या समाजाच्या दृष्टीने घेऊन जातील असा मला विश्वास आहे. पुढची जी माहिती आहे ती रॅली न्यास दरवर्षी करतात, ती या वर्षी ते मोठ्या प्रमाणावर करणार होते आणि 17 ठिकाणूंच्या सर्व मिळून 4500च्या आसपास महिलांचं गेट टुगेदर होणार होतं आणि 9 वर्षाचं स्वागत करण्यासाठी. तर आम्ही त्यांच्याबरोबर असा प्रकल्प ठरवला की आपण 1 वर्ष ते 1 वर्ष 3 महिन्यामध्ये टोटल एका वर्षभरामध्ये 100 कोटी लिटर पाणी वाचवूया. आणि आम्ही आत्ता गेले 7-8 वर्ष आमच्या इथं काय करतोय, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी मॅन्डेट दिलेले आहे प्रत्येक महानगरपालिकेला किंवा जसं आता आम्ही टाउनशिप करतोय म्हणून टाउनशिपला की 130-135 लिटर पाणी पर पर्सन पर डे दिलं पाहिजे. पण 135 लिटर पाणी ऍक्च्युअली लागतं का याच्याबद्दल आम्ही बराच रिसर्च केला आणि आमच्या असं लक्षात आलं की आपण ते 100 पर्यंत खाली आणू शकतो. पण त्याच्यासाठी प्रत्येक माणसाला स्वतःला अवेअर होऊन पाणी कसं कमी वापरायचं याच्याबद्दल थोडंसं वर्किंग करावं लागेल. म्हणून ज्या महिला आमच्या इथे कामाला येतात अशा टोटल म्हणून आत्ता आमच्याकडे 1850 महिला येतात कामाला. तर आम्ही त्यांना कामाला येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना म्हणजे कामवाली बाई किंवा कामाला येणारी मेड असं न म्हणता त्यांचा एक क्लब स्थापन केला आणि त्याला अवंतिका क्लब असं नाव दिलं. आणि त्यांना सगळ्यांना आता सगळे लोक अवंतिका म्हणतात, कोणी त्यांना आता घरी कामाला येणारी बाई म्हणत नाही. मग त्यांना आम्ही शिकवत गेलो की पाऊस पडला तर पाणी पिण्यासाठी कुठं जमा होतं, तर ते वरसगाव पाचशेटमध्ये जमा होतं, मग खडकवासल्यात येतं. मग ती पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटायला गेली होती की माझ्यातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून माझी म्हणजे तिच्यातर्फे माझी नेमणूक करावी असं तिचं म्हणणं होतं. आणि तेव्हा तिला सांगण्यात आलं की 1 दिवस आधीच प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे, त्यामुळे तिला उशीर झाला असं सांगण्यात आलं. पण तेव्हा त्याच्यानंतर मी सुद्धा भेटायला गेलो की या मुलीची अशी इच्छा आहे, तिने तुम्हाला पत्र दिलेलं आहे. तर हा प्रस्ताव पाठवणं ही एक साधी प्रक्रिया आहे आणि तो प्रस्ताव पाठवला म्हणजे ते काही फायनल डिसिजन आहे असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे तुम्ही आणखी एक प्रस्ताव पाठवा अशी माझी त्यांना विनंती होती. त्यांनी ते केलं की नाही मला माहिती नाही. त्यानंतर कायद्यानुसार विधी आणि न्याय विभाग हे ठरवत असतात, तर हे पत्र तिने दिलेलं आहे 20 तारखेला. या पत्रातून तिने मागणी केलेली आहे की ॲडव्होकेट असीम सरोदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली पाहिजे. आता इथे जरी माझं नाव असेल तरी पण विषय हा मला व्यापक असा वाटतो की विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करताना जे राजकारण सातत्याने सुरू आहे, विशिष्टच काही लोकांना नेमणूक केली जात आहे, ते अत्यंत चुकीचं आहे. त्या विषयातले तज्ज्ञ असलेले लोक त्यांना त्या विषयाच्या संदर्भात नेमलं पाहिजे असं खरं तर व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोकांना नेमलं पाहिजे. आणि जेव्हा हे लक्षात आलं की एकाच काही व्यक्तीची किंवा 2-3च व्यक्तींची नेमणूक होत आहे आणि ते सगळे महाराष्ट्रभर फिरत असतात विशेष सरकारी वकील म्हणून, तेव्हा औरंगाबाद उच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे जस्टिस तानाजी नलवडे यांच्या प्रामुख्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्या निर्णयात त्यांनी सांगितलं आहे की स्थानिकच वकील त्यांना प्राधान्याने विशेष सरकारी वकील केलं पाहिजे, बाहेरगावचे वकील ते करायला नको असं त्यांनी एक निर्णय दिला आहे. दुसरं जगजित सिंगचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं, हे त्याच्यामध्ये जगजित सिंगच्या जजमेंटमध्ये सांगितलं आहे की विक्टीमला मूलभूत हक्क आहे स्वतःच्या पसंतीचे वकील नेमण्याचा. आणि त्यामुळे या मुलींनी प्रश्न जो विचारलेला इथे हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. आपण सगळ्यांनी समाज म्हणून याचं उत्तर दिलं पाहिजे की बलात्कार तिच्यावर झाला, बलात्काराचे सगळे व्रण आणि जखमा तिने सहन केल्या, मानसिक दबाव तिने सहन केला. अनेक पोलिसांना तिला सांगावं लागलं की बलात्कार झाला आणि ती घटना कशी घडली. वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा तिची कन्सेंट घेताना तिला सांगितलं की तुला जास्त दिवस नाही तर राहावं लागेल. आत्ता सध्या लेडी कोणी डॉक्टर उपलब्ध नाही तर पुरुष डॉक्टरातर्फेच तिला वैद्यकीय चाचणी करून घ्यावी लागली.
मग ती म्हणते की या सगळ्या प्रकरणामध्ये मी कोणीच नाही का, माझं काहीच महत्त्व नाही का, मी बलात्कार झाला असतानाही उभी राहिलेली आहे न्याय मागण्यासाठी, तर माझ्या पसंतीचे वकील सुद्धा नेमण्याचा जणू काही मला हक्क नाही. हा तिचा जो प्रश्न आहे याचं उत्तर आपल्या सगळ्यांना द्यावं लागेल असं मला वाटते. आणि तिने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहे याच्यामध्ये. त्याचा विचार आपण सगळ्यांनीच समाज म्हणून करण्याची गरज आहे. या केससाठी नाही, एकूणच बलात्काराच्या प्रकरणांसंदर्भात एखादी चांगली पारदर्शक आणि सर्वसमावेशक पॉलिसी झाली पाहिजे. राजकीय कारणांसाठी या अशा प्रकरणांमध्ये वकील कोणता नेमायचा आणि हे ते प्रश्न उद्भवायला नको असं मला वाटतं.